सहकारी बँकेची 31 मार्च 2026 ची बॅलन्स शीट आणि गेल्या 10 वर्षामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेने केलेली प्रगती ह्याची सर्वांना माहिती व्हावी ह्यासाठी आज आपण पत्रकार मित्राला आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या आमच्या सर्वांना इथं या ठिकाणी निमंत्रण दिलं होतं. मोठ्या संख्येनं आलेले ते उपस्थित आहेत त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. मला अतिशय सांगायला आनंद आहे की यावर्षीचा नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा ढोबळ नफा हा 53,75,00,000 रुपये आहे. त्याचा आता आपल्याला वैधानिक तरतुदी करावी लागतात वेगवेगळ्या टॅक्स लागू नये म्हणून. ते केल्यानंतर 7,15,00,000च्या वर जे आहे ना निव्वळ नफा मिळाला. मला सांगायला अतिशय आनंद आहे की खूप चांगली प्रगती आपण केली. ह्या संचालक मंडळाच्या काळामध्येच आपण डाटा सेंटर उभं केलं. आज आपण 3 नवीन इमारती बांधतोय. भोकरची इमारत आता उद्या 24 तारखेला तिथं उद्घाटन आहे. सहकार मंत्री आणि अशोकरावजी इथे येत आहेत. बिलोलीची इमारत झाली, नायगावची इमारत होते आणि तालुक्याचे जेवढे ठिकाण आहेत त्या ठिकाणी आम्ही ATM मशीन बसवलेले आहेत आणि 2 मोबाईल व्हॅन ज्याला म्हणतात आपण ATMचे त्याही आपण सुरू केले. आता आमची नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक ही मराठवाड्यातली नंबर 2ची बँक आहे. लातूर ही पहिल्या नंबरवर आहे आणि आज आपण सर्व दृष्टीनं आपली जर बॅलन्स शीट आपण पाहिली तर आपण नंबर 2वर आहोत. म्हणून गेल्या 2-2.5 वर्षापासून चेअरमन या नात्यानं मी काम करत असताना आमचे उपाध्यक्ष हनुमंतराव पाटील मिठमोरेकर असतील या ठिकाणी आहेत, ते सर्व संचालक आहेत. काही आज उपस्थित राहू शकले नाहीत कारण आज लोकसभेचं अधिवेशन असल्यामुळं आमचे बंडू चव्हाण, नागेश पाटील तिघं दिल्लीतून जावं लागलं. म्हणून त्या सर्वांचं सहकार्य मिळालं आणि आमच्या कर्मचारी मित्रांनी खूप चांगलं काम केलं. तसं आमच्या कर्मचाऱ्यांची संख्या फार कमी आहे, 160-165 आहे. गव्हर्नमेंटच्या सँक्शन स्टेटप्रमाणे जवळपास 550 पाहिजे. तरी पण तेवढ्या कर्मचाऱ्यावर आपण ही बँक अतिशय चांगल्या पद्धतीने चालवली आणि आज आपण मराठवाड्यामध्ये नंबर 2ची बँक आपली आहे. दादा, थकबाकी किती आहे आणि किती वसूल झाली आणि बाकीची थकबाकी उरवली राहिली त्यासाठी काय उपाय तुम्ही सांगा.